रोज एक भाषण असं जेव्हा आम्ही करायला लागलो, हा सत्याचा आग्रह होईल. म्हणजे आपलं पण एक सत्याग्रह होईल नाही, हा एक आग्रह होईल. आणि आंबट त्याचा आग्रह करत असताना तो लोकसंग्रह सुद्धा होईल, जास्तीत जास्त संग्रह सुद्धा होईल. आणि बाबासाहेब आंबेडकर आम्ही समजून घेण्यासाठी अधिक पुढे जाऊ. अनेक गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांच्या आहे, सर्वव्यापी आंबेडकर आम्ही कधीतरी पुन्हा पुन्हा समजून घेतो. एक भाषण रोज मी वाचेन असा जर संकल्प केला तर मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचं हे तत्वज्ञान थेट सहज आणि आपण समजून घेऊ शकू. पुन्हा या अनुषंगाने कार्यक्रमाच्या अनुषंगाने भाष्य करताना या ठिकाणी विराम देणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक गोष्टी या ठिकाणी सांगणे आहे. म्हणून मित्रांनो, लढा बिकट वाटला तरी पार पाडण्याची जबाबदारी आपलेपणाच्या नात्याने स्वीकारा, अशा पद्धतीने 14 ऑगस्ट 19 भाषण बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. हा लढा बिकट आहे, बिकट असला तरी चालेल, पण तो आपलेपणानं करण्याची जबाबदारी आहे. हे माझं आहे म्हणून करायला लागा. आणि खरंच बाबासाहेब आंबेडकर हे पुढच्या टप्प्यावर आपण निवडूया. एवढं बोलतो, या ठिकाणी थांबतो. त्यानंतर मी आमंत्रित करतो आपल्या प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक मंगेशजी मनोहर यांनी. तथागत भगवान गौतम महात्मा ज्योतिराव फुले लोकपाल दादासाहेब प्रभू यांना अभिवादन करतो. बौद्ध उपासक संघ हिंदेवी परिसर अमरावतीच्या अंतर्गत आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरी स्पर्धेच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, बौद्ध उपासनाचे हिंदेवीचे अध्यक्ष आदरणीय इंजिनियर उमेदजी शहारे साहेब, आपल्या सर्वांच्या लाडक्या आईसाहेब, आमच्या नेत्या आदरणीय साहेब कमलताई गोहिल. आताच खूप सुंदर त्यांनी मार्गदर्शन केलं, बाबासाहेबांच्या जीवनपटावर चांगलं व्याख्यान दिलं ते आदरणीय रुपेश वानखडे साहेब. कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे प्राध्यापक पांडे सर, प्राध्यापक तंत्रपडे सर, सुरेख संचालन करणारे आमचे डांगे साहेब, आपल्या या बौद्ध उपासक संघाचे उपाध्यक्ष आमच्या सविताताई भगत, कोषाध्यक्ष भीमरावजी गजबे साहेब, सहसचिव अमृतजी इंगळे साहेब, सहसचिव प्रतिभाताई प्रधान, अंतर्गत लेखा परीक्षक नरेशचंद्र कांबळे साहेब, कार्यकारी सदस्य प्रसेनजी सरदार, दिगंबरजी बागडे, मुलाजी वैद्य, अमृतजी गजबे, स्मिताताई सोमकर, पुष्पाताई दंदे, लताताई मनोरे, कार्यकारी वाल्मिकी डवले, माजी अध्यक्ष अनिल भाऊ वानखडे आणि उपस्थित संपूर्ण या मंचकावर उपस्थित असलेले आणि मंचकाच्या खाली उपस्थित असलेले संपूर्ण मान्यवर, विद्यार्थी, युवकांनो, अतिशय मेहनतीनं बौद्ध उपासक संघ वर्षातून 2दा ही स्पर्धा परीक्षा आयोजित करत असते. आणि यामध्ये आपण सर्व लोक हिरिरीने भाग घेतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचा विचार या जगामध्ये सध्या आहे. म्हणून आपल्या भारतामध्ये जरी सध्याची चळवळ धोकादायक वाटत असली तरी महामानव परंपरेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो राज्यघटनेचा जो ग्रंथ आहे, तो ग्रंथ आपल्या देशामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विचार बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून या देशाला दिला. म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय याचं काम खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तर ते या देशामध्ये फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारावर केलं. आणि त्याच विचाराचा पायंडा पुढे ठेवण्यासाठी तुमच्या माझ्यासारखे लोक कामं करतात. आमचा बौद्ध उपासक संघ काम करतो आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही चळवळ चालवत आहे. म्हणजे बौद्ध उपासक संघ फक्त एका काही कार्यक्रमापुरता नाही, तर खऱ्या अर्थानं फुले, शाहू, आंबेडकर हा आपण वाचला पाहिजे. आणि यासाठी चळवळीमध्ये अनेक लोक फक्त शोबाजीसाठी येतात. परंतु आपल्या उपासक संघाचे अध्यक्ष जर सत्र दिवस जर तो खुर्च्या ठेवतो, तंत्रपाळे सरांनी सांगितलं
आपल्या प्रभागाचा विषय सांगितला, आमच्या जागेचा बद्दल सांगितला, दादासाहेब गवईंनी किती मदत केली सांगितलं. खरं आहे, संजय गांधी नगर नंबर 2 अर्ध हे गवई साहेबांच्या जागेवर आहे. म्हणजे जे आपण ज्या ठिकाणी बसलो ही टेकडी आणि संजय गांधी नगर नंबर 2 PG रायबोले साहेबांच्या घरापासून तर शेवटपर्यंत हे संपूर्ण दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेची जागा आहे आणि पंचशील नगर तर पूर्णच आहे. त्यानंतर काही अर्धा भाग आमच्या लुंबिनी नगरला सुद्धा आहे. एवढी मोठी जागा, आज हजारो लोक या वस्तीत बसले, तर ही सर्व देण दादासाहेब गवईंमुळे झाली. म्हणून आम्ही त्यांचे आयुष्यभर ऋणी राहू. आईसाहेबांना मी विनंती केली होती मागच्या 7-8 वर्षांनी की आईसाहेब आपण मी लुंबिनी नगरला PR कार्ड दिले तर आपली जर NOC मिळाली तर अर्ध संजय गांधी नगर आणि लुंबिनी नगर आणि पंचशील नगर पूर्ण यांना PR कार्ड मिळू शकते. तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आईसाहेबांना विनंती करतो, मागणी करतो की आईसाहेब आताच आपण महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, ज्याला लोक इरुण म्हणतात, त्या चौकाची जागा आपल्याला उच्च न्यायालयाने दिलेली आहे. त्याच्यामुळं म्हणजे जर समजा आज ती जागा मिळाली तर ही तर आपण मालकच आहात आईसाहेब. तर म्हणून ही जागा जर आपण ह्या लोकांना दिली तर खऱ्या अर्थानं प्रत्येकाला PR कार्ड मिळेल आणि PR कार्ड जर मिळालं तर काही लोकांच्या घरकुल राहिलेले आहेत, काही लोकांच्या काही इतरही गरजा आहेत किंवा PR कार्ड असतं तर प्रत्येकाला माझं हक्काचं घर आहे असं एक अभिमानानं सांगावं वाटतं. तर ही आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणजे आमच्या तंत्रपाडे सरांनी त्याची आठवण करून दिली म्हणून मी परत तुम्हाला ही आठवण करून दिली. तर म्हणून मला प्लीज आपल्याला विनंती आहे आणि तुम्ही खूप मदत केली आहे. तुमच्यामुळं आज आमचा समाज हा गवई साहेबांमुळं, आदरणीय कमलताई गवईंमुळं खूप पुढे गेलेला आहे. मी स्वतः ते जवळून पाहिलेलं आहे. काही लोक मान्य करू की नाही करू. तर म्हणून या जागेसाठी आईसाहेब आपण कीर्तिताईंना, अध्यक्षांना तात्काळ आपल्याकडून विनंती करावी आणि ही जागा आम्हाला द्यावी. नगरसेवक म्हणून या प्रभागामध्ये या मागच्या 6 महिन्यामध्ये एक संजय गांधी नगर नंबर 2 मध्ये आता एक 56 लाखाची अभ्यासिका आणि सांस्कृतिक सभागृहाला मान्यता घेतली मी, जे अमरावती शहरामध्ये इतर नगरसेवकांना मिळाले नाही. तुम्ही आजची आमसभा जर पाहिली असेल, लाईव्ह असेल किंवा वाचू शकता तर तुम्हाला माहित पडेल. त्याचनंतर भीमटेकलेला 1 करोड रुपये मंजूर केले. मनपा आयुक्तांनी फक्त 5 लाख रुपये ठेवले होते, स्टँडिंग त्याला 15 लाख केले, परंतु 85 लाख रुपये मी वाढवले. तर त्यानंतर आमचं महात्मा फुले कॉलनी जे आहे तिथं मी 20 लाखाचं एक सभा मंडप टाकलेला आहे, त्याचा सुद्धा निधी आलेला आहे. त्यानंतर आमचं बेरोडा या ठिकाणी एक सुंदर समाज मंदिर 20 लाख रुपयाचं टाकलेलं आहे, त्याचा सुद्धा निधी आलेला आहे. तर अशा प्रकारचे हे काम आणि जेवण नगरला एक समाज मंदिर टाकलेलं आहे 20 लाखाचं. अशा प्रकारचं मी नगरसेवक तुम्ही लोकांनी निवडून दिलं म्हणून बऱ्यापैकी काम सुरू आहे. काळजी करायचं काम नाही. थोडं स्वच्छते मागं मध्ये कमी जास्त होईल, स्वच्छता असो किंवा काही इतरही काही बाबी असतील, काही संपर्क कमी जास्त राहील माझा, कारण कामाचा व्याप खूप वाढलेला आहे. म्हणजे मी एक आंबेडकरी एकच नगरसेवक असल्यामुळं पूर्ण परिसरामध्ये जेवढे लोक आहेत समाजाचे ते सगळे लोक मला काम सांगतात. पण तरीही मी जेवढं ज्या लोकांना न्याय देण्याचं काम करते तेवढं करणार आहोत. पण थोडंफार कुठं चुकलो, कुठं थोडंसं थांबलो तर प्लीज कोणी रागवू नका, नाराज होऊ नका. काम प्रत्येकाच होईल. या ठिकाणी आपण माझा मान सन्मान केला. दरवर्षी माझ्यातर्फे 5,000चं बक्षीस होतं, निवडून आलो म्हणून 10,000 झालं आणि हे सतत कायम राहील. त्यामुळे सर्वांचं धन्यवाद. जय भीम, जय भारत. शांततेचा संदेश देणारे तथागत बुद्ध महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विश्वातील समस्त महापुरुष ज्यांनी तळागाळातील लोकांच्या उत्तरासाठी कार्य केलं त्या सर्वांना अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय इंजिनियर उमेशजी शहारे साहेब, आज डॉक्टर राव आणि पायसर येणार होते परंतु दोघेही आजारी असल्यामुळे ते आज या ठिकाणी येऊ शकले नाही. आदरणीय मंगेश भाऊ मनोहरे ज्यांचं अप्रतिम असं प्रबोधन झालं ते आदरणीय रुपेश भाऊ वानखडे, आदरणीय इथे नेहमी विनाकाराचा त्रास देतात. मी काही फार मोठी नाही आहे, बसलेलं शून्य झिरो त्याच्या बाईला प्रत्येक वेळी आमंत्रण द्यायला स्वतः कष्ट करतात असे डांगे सर, त्यानंतर सविताताई भगत, अस्मिताताई सोमकुवर, देवाताई प्रधान, पुष्पाताई दंदे, लताताई मनोहरे,
बोते साहेब, भगत साहेब, गजबे साहेब, इंगळे साहेब आणि कारण नाव बरेच आहेत असे सर्व या कार्यक्रमाला योगदान देणारी सर्व मंडळी त्यांना सर्वांना आशीर्वाद देतो. माझ्या आधीच्या वक्त्यांनी अतिशय सुंदरसं प्रबोधन केलेलं आहे आणि चिरंजीव सहारे साहेब आणि डागे साहेब यांचा अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. मानकांनो जोपर्यंत परीक्षा होतात आणि आपण परीक्षेला बसतो तेव्हाच आपण वाचन करतो आणि वाचन करण्याकरता प्रश्नावली आवश्यक आहे आणि त्यांची उत्तरं वाचकांना द्यावं लागतात. तर असे प्रश्नाचे प्रश्न हे त्यानंतर आमचे पांडे सर आणि तंत्रपाणी सर जे आहेत त्याचप्रमाणे गणित जमदार आहेत आणखी सर्व महिला मंडळ आहेत त्यांना सर्वांना आशीर्वाद देते. आज या ठिकाणी जे काही कार्यक्रम होत आहे मी सहारे साहेबांना सांगेल की साहेबांची संस्था ही आपल्या सर्वांची संस्था आहे आणि पुणेकरी ही सुद्धा आपल्या सर्वांची संस्था आहे. तर ह्या दोन्ही संस्था एकमेकाला पूरक आहेत. जेव्हा जेव्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करायची असेल किंवा परीक्षा द्यायच्या असतील तेव्हा मी सहारे साहेबांना सांगितलं की तुम्ही संकोच करायची गरज नाही. कॉलेज हे आपलंच आहे, तुमचं आहे, माझं आहे, सगळ्यांचं आहे. अनेकांनी या संस्थेच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे. तुम्हाला कल्पना आहे की नाही काही माहिती नाही की जेव्हा नुसतं शिवाजी कॉलेज आणि JV कॉलेज होतं त्यावेळेस विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत नव्हत्या. तर अशा स्थितीमध्ये घरच्या भाकरीवर हे महाविद्यालय सुरू झालं आणि ह्या महाविद्यालयातून अनेक असे विद्यार्थी आता तर संस्था खूप मोठी झाली पण त्यावेळेस फार एकच मोठं महाविद्यालय होतं. परंतु या महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक असे अधिकारी घडलेले आहेत. कारण कालच एक सेक्रेटरी एका ठिकाणी माझा कार्यक्रम होता तर त्या ठिकाणी आले त्यांनी सांगितलं की हे कॉलेज होतं म्हणून मी शिकलो आणि साहेबांनी पुस्तक काढलं म्हणून मला उत्तरामध्ये शिकायला मिळालं. तशा रीतीने आताची परिस्थिती वेगळी आहे. त्यापैकी परिस्थिती बिकट होते परंतु आताची जरी परिस्थिती वेगळी आहे आणि सरांनी सांगितलं की कठीण काम आहे. कठीण काम आहे परंतु अशक्य सर नाही आहे. काम जरी कठीण असलं तरी जर जपतो म्हटलं तर कठीण नाही. आणि सरांनी आणि सगळ्या वक्त्यांनी तेच सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे कारण की ही सध्या तरी काळाची गरज आहे. आता माझ्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गाली दे उलटे मी भला तिने अच्छा बोला तो मी भला. कारण विपश्यना जी धनागत बुद्धाने शिकवलेली ही अतिशय आगळीवेगळी अशी विद्या आहे आणि त्या विद्येच्या माध्यमातून मला अनेक अशा मोठमोठ्या डिग्र्या मिळालेल्या आहेत आणि मी संपूर्ण तत्वज्ञानाला वाहून दिसतो. तर मी जास्त न बोलता एवढंच सांगेल जसं सरांनी सांगितलं आहे कोणत्या मार्गाने गेले हे एवढं लक्षात न घेता आपण अंतर कशा रीतीने कापल्या गेलेलं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण कोणी असं म्हणू नये की मी तरुण आहे मग सगळं तर म्हातारे मीच आहे ना. मी स्वतःला अतिशय तरुण समजते. लोक एकदा पडल्यानंतर माझे पाय गेले होते. अनेक लोकांनी कुणीचा काटा गेला पण साठा नाही गेला आणि तो साठा जाऊ द्यायचा नाही कारण की मला घडवलं ते दादासाहेबांनी बाबासाहेबांनी प्रथम घडवलं त्याच्यामध्ये दादासाहेब गवळींनी तत्पणे घालून मला आतापर्यंत घडवलं. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लग्न झालं तर आम्ही फक्त 10 वर्ग पास होते. 10 वर्गापासून डिलीटपर्यंत पोहोचली. ते बाबासाहेबांनी नुसतं समानतेचा अधिकार देऊन नाही गेले. बऱ्याच बाया मेकअप वगैरे करा मेकअप चांगलं राहायला पाहिजे सौंदर्य दृष्टी बायांमध्ये असलीच पाहिजे परंतु समानतेचा अधिकार दिला म्हणजे झाला का सगळं. मला समानतेचा अधिकार मिळाला होता. 10 वर्षापासून ते लग्न झालं तेव्हा पण डिलीटपर्यंत कशी पोहोचली आणि मधल्या काळामध्ये माझं जे बाबासाहेबांच्यामुळे मला शिकायला मिळालं म्हणून मी चुपचाप बसली का मी ढीग मानते असं तर भाग नाही आहे. आपलं स्वतःचं सगळ्यांचं कर्तव्य जसं
सहारे साहेब आणि डांगे साहेब करतात, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आता सहारे साहेब डांगे साहेब तुमच्या घरामध्ये बसू शकतात, काय कमी आहे त्यांना? माझ्या घरी येतात हो, मला इतकी लाज वाटते की मुलगा इतकी मोठी नाही आहे, चळवळीतली एक साधी म्हणजे कार्यकर्ती नाही आहे, मी स्वतःला सेवक समजते, कार्यकर्ते पण नाही समजत. असं ह्याच्यामध्ये आमंत्रण देण्यात येतात. तर मी म्हटलं बाबांनो, तुम्ही माझ्यासाठी कशाला वेळ घालवता, आणि मला आवडत पण नाही ना, मी काही मोठी नाही आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की जेवढं शक्य होत असेल तेवढं आपल्यापर्यंत शक्य झालं ते करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की लग्न झाल्यानंतर परिस्थिती तुम्हाला माहीत आहे, परिस्थिती इतकी वाईट नव्हती, पण 5 माणसाच्या जेवणामध्ये जर 25 माणसं जेवले, परिस्थिती कशी राहणार आहे? ती वाईट समजतच नाही ना. आणि मला सेवा आहे, माझा धर्म आहे, तर त्या सेवा करायची तर काय करायची? मग परिस्थिती खराब, सेवा तर केली पाहिजे. तर मी त्याही वेळेस सेवा अशी केली की हातानं स्वयंपाक करून घरच्या भाकरीवर जेवढे सासरचे जे खेड्यापाड्यामधील मुलं होते त्या खेड्यापाड्यातील मुलांना घरच्या भाकरीवर शिक्षणाची सोय केली. म्हणजे घरामध्ये राहून जसं तसं आम्ही राहतो त्याप्रमाणे ते राहायचे, आम्ही जसं खात होतो तसं ते खात होते, आणि ते सगळे आता ऑफिसर आहे. तर असं प्रत्येकाने समजलं पाहिजे की आमचं स्वतःचं काहीतरी समाजाशी देशाची कर्तव्य आहे. आता मी चुपचाप बसू शकली असते, भाकरी खाणं आणि झोपणं एक दिवस मरावं लागतं. का बरं विपश्यना केंद्रावर जंगलामध्ये पडून राहते? कारण आपलं समाजाशी आणि देशाशी काहीतरी देणं लागतं, ते देणं लागण्याचा इथे येऊन गोष्टी करतात बघा. म्हणजे माझा वेळ किती बोललेला नाही तुम्हाला माहीत आहे, आणि जाऊन बाईलाही माहीत आहे की मी अक्षरशः 24 तास म्हणजे बरमोर करते, म्हणजे काही उपकार करत नाही, समाजाशी माझं देणं लागतं. तर संस्था त्यावेळेस काढली याच्यासाठी की मुलांनी शिकलं पाहिजे. आपला जास्त वेळ न घेता आपण प्रत्येकाचं देशाचे जे काही ऋण आहे, बाबासाहेबाशी ऋण आहे, समाजाशी ऋण आहे, आपण समाजाशी देणं लागतो. त्यामुळे वयाचा, जातीचा, परिस्थितीचा विचार न करता, आता तुम्हाला कल्पना आहे विपश्यना केंद्र चालवताना किती कठीण आहे. कठीण असताना मी चुपचाप बसलेली आहे की मी आताच सांगितलं सरांना की ते सेंटर चालवणं अतिशय कठीण आहे. पण तो कठीण आहे तर मी हात टेकलेले नाही आहे. मी काही ना काहीतरी उद्योग करत राहते, आणि मला चोरी आणि वाईट गोष्टीची लाज आहे. मला म्हणजे एखादं कोणतं बॅगा विकल्या किंवा साडी विकली किंवा विम्याची एजन्सी घेऊन एखाद्या विम्याचं मी म्हटलं त्याचं जे काही कमिशन आहे ते कमिशन सारा म्हणजे सेंटरला देते. शरीरसुद्धा दान दिलेलं आहे, जे काय आहे ते तर सगळं दान दिलेलं आहे. हे कशाकरता केले की आता मला सुद्धा कशाची गरजच नाही ना. जेवणाचं बाबतीत तुम्ही पाहिलं असेल तर सांगायची गरजच नाही. माझ्यासोबत जे राहतात त्यांना माहीत आहे मी किती खाते, किती राहते, आणि सगळं काही जे आहे ते विपश्यना केंद्राला दान देते. तर हे दानाचं जे बातमी आहे ते त्याचा पाढा सरांनी वाचलेला आहे. तर प्रत्येकाने जर 1 रुपया जरी दिला तरी तो 1 रुपया एक मोलाचं काम करू शकतो. म्हणून बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या आयुष्याचा 24वा हिस्सा प्रत्येकाने जर दान दिला तर आज इथे चंचनाने त्रास होत आहे डांगे साहेबांना आणि सहारे साहेबांना, तो त्यांचा त्रास कमी होण्याचा प्रयत्न होईल. माझ्याकडून म्हणजे मी तर स्वतः जिवंत नाहीच आहे. साहेब गेल्यानंतर मी सांगते की साहेब जिवंत आहे तर मी कमल गवई मी दिली आहे. आज जे तुम्हाला काम करताना मी दिसतंय ते सगळं काम साहेब माझ्याकडनं करून घेतात. तर मी जे काही माझं स्वतःचं उत्पन्न आहे त्याचं फुलाच्या बाकडीवरून आपली जी संस्था आहे त्या संस्थेला माहेरच्या वतीने दरवर्षी आपण 5,000 जेव्हा तुम्हाला गरज असते माहेर संस्था, कारण मी स्वतः काहीच नाही करत, सगळं जे काही करते ते माहेरच्या वतीने करते, आणि माहेरच्या वतीनेच माहेरच्या माध्यमातून 5,000 रुपये दरवर्षी त्यावेळेस तुम्हाला वर्षातून 1 वेळा जेव्हा गरज असेल त्यावेळेस तुम्हाला मागा, कारण मी एकदम देऊ शकत नाही. माझ्या रूममध्ये माझ्या पुस्तकाची मी एक दानपेटी ठेवलेली आहे. माझा जो पैसा उरतो त्या दानपेटीमध्ये टाकते, आणि ज्यांना कोणाला गरज असेल त्याचं ते काढून देते. आज या ठिकाणी मला बोलावलं, मी तुमच्यामधली एक अतिशय जवळची व्यक्ती आहे, आणि ज्या वेळेस जेव्हा गरज असेल त्या वेळेस मी
तुमच्या हाकेला देण्याचा प्रयत्न करते. राहिला प्रश्न मंगेश साहेबांचा, माझ्याकडनं चांगल्या कामाला केव्हाही होकार असतो. तेव्हा मी मंगेश साहेबांना सांगितलं की आता मी संस्थेचे अध्यक्ष नाही आहे, अध्यक्ष जे आहेत आणि सेक्रेटरी आहेत, सेक्रेटरी बायल सर आहेत आणि किप्तीताई ह्या अध्यक्ष आहेत. त्यांना तुम्ही जर भेटलं आणि माझा पाठपुरावा त्यांना राहीलच, कारण तुमच्या बाबतीमध्ये मी सकारात्मक आहे. मला असं वाटतं कारण इतक्या लोकांचे घरं मी बांधून देऊ शकले असते काय. जरी संस्थेची जागा आहे तर एवढ्या संस्थेच्या जागामध्ये मोठमोठ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन झाल्या असतात, परंतु आता घरं लोकांनी बांधलेली आहेत, त्यांना तिथून काढणं शक्य नाही आहे. कारण मी स्वतः घरं लोकांना एवढे बांधून देऊ शकले नसते. त्यामुळे मी तुमच्या विचाराला, तुमच्या कार्याला माझा कायम पाठिंबा आहे. फक्त तुम्ही कीर्तीताई आणि पायस सरांना एकदा भेटा, तुम्हाला त्यांच्याकडं सकारात्मक हा म्हणजे उद्देश हा सफलता होईलच. आज या ठिकाणी जे आले त्या सगळ्या लोकांना सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. धन्यवाद. आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेशजी शहारे सर. बौद्ध उपासक संघ इन टेकडे परिसर अमरावती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रश्नोत्तरी स्पर्धेचं आज आपण बक्षीस वितरण ठेवलेले आहे. या प्रसंगी तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, आदरणीय दादासाहेब गवई यांना मी त्रिवार अभिवादन करतो. मंचावर उपस्थित आईसाहेब कमलताई गवई, आदरणीय दंतकवाडे सर, आदरणीय पांडे सर, आदरणीय मंगेश मनोहर सर, रुपेश वानखडे साहेब, नंतर उत्कृष्ट संचालक दीपक डांगे साहेब आणि बौद्ध उपासक संघाचे कार्यकारिणी सदस्य आणि सर्व सभासद आणि येथे जमलेले उपासक आणि उपासिकांनो, बौद्ध उपासक संघ स्थापन करून साधारणतः 9 वर्ष झालेले आहेत आणि ह्या संघाची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. यामध्ये आपण ही पहिली परीक्षा घेतलेली आहे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले हा विषय ठेवलेला आहे. आता आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे लिहिलेला भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म याच्यावर 90 मार्क आणि त्रिपिटकामधला विनयपीठ याच्यावर 10 मार्क असा आपण परीक्षा आपण नोव्हेंबरमध्ये ठेवणार आहोत. त्या दृष्टिकोनातून आतापासूनच आपल्या लोकांनी वर्षावासाचे दिवस आहेत, त्याच्यामध्ये आपला अभ्यास करावा किंवा आपल्या प्रत्येक बौद्ध विहारामध्ये ग्रंथाचं वाचन होतं त्याचा आस्वाद घ्यावा असे मी या प्रसंगी आवाहन करतो. आई साहेबांनी आपल्या संस्थेला जे 5,000 रुपये दान दिलेले आहे त्याबद्दल मी बौद्ध उपासक संघ आणि सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्यांनी आई साहेबांनी माहेर संस्थेच्या वतीने दिलेले आहे. ही फार मोठी आमच्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्हाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. आता सगळ्यांना आवाहन करा. आता मी नोकरी करताना पूर्ण महाराष्ट्र फिरलेलो आहे. आता या ठिकाणी आई साहेबांनी दान करण्याबद्दल आवाहन करण्यास सांगितलेलं आहे. तर तेव्हा मी ह्या आपल्या कोकणाचं उदाहरण सांगतो. बाबासाहेबांनी 24% सांगितलेलं आहे. हा, बाबासाहेबांनी जे आपल्याला 15 ऑक्टोबर 1956ला 5% म्हणजे 20वा भाग आपल्या उत्पन्नाचा धम्मदान आणि समाजकार्यासाठी द्यावा असं जे आवाहन केलेलं आहे त्याचं आपण काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. महत्त्वाचं आता या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण देतो. मी चिपळूण येथे कार्यकारी अभियंता म्हणून नोकरी करत असताना मला असं आढळलं की त्या चिपळूण परिसरामध्ये जवळपास 5 ते 6 बौद्धविहाराचं बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू होतं. 2004 ते 2006ची गोष्ट आहे.
तेव्हा माझ्या लक्षात आलं की बा हे बौद्धविहार तर प्रत्येकाची त्यावेळेची कॉस्ट 30 लाखाच्या जवळपास होती. मी म्हटलं बा हे तुम्ही एवढं 30 लाख कसे काय जमवून राहिले. तर त्यांनी मला त्यावेळेस उदाहरण सांगितलं की आमचं जे आजूबाजूचे गावं मिळून आपले बौद्ध लोकांची वस्ती जर आपले 1000 भरत असेल म्हणजे 1000 घरं भरत असतील तर प्रत्येक घरावर आम्ही 30 हजार त्यांनी कंपल्सरी दिलं पाहिजे. मग ते 30,000 त्यांनी कसं द्यावं, कोणी दर महिन्याला द्यावं, कोणी पतसंस्थेतून लोन घेऊन द्यावं किंवा जसं असेल तसं. आणि त्या पद्धतीने त्यांनी ते मी बघितलं त्या 2 वर्षामध्ये 30 लाखाचे 6 बौद्धविहार तयार झालेले आहेत. विशेष म्हणजे त्या लोकांनी इतर समाजाकडून कोणतीही वर्गणी घेतली नाही, परंतु आपल्या लोकांचं हे कार्य पाहून इतर लोकांनी सुद्धा त्यांना मदत केल्याचं मी पाहिलेलं आहे. मी सुद्धा त्यांना माझ्या परीने जे काय मदत करायची केलेली आहे. तर आता आपला अमरावतीचं जर आपण उदाहरण पाहिलं तर आता आपला हा जो बेनोळा प्रभाग आहे मंगेश मनोरे साहेबांचा, तर याच्यामध्ये आता खूप चांगलं आपला बौद्धमय धम्ममय संगमय असं वातावरण निर्माण होत आहे. आपल्या ह्या एरियामध्ये आता दान पारमिता लोकांची वाढलेली आहे. खूप लोक दान देतात आणि खूप चांगलं असं वातावरण निर्माण झालेलं आहे. आपला बाजूचाच आपला जिल्हा जर अकोला जर बघितला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा 1 नंबर लागेल असं मला वाटतं. कारण त्यांनी जवळपास 100 कोटीचं काम केलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठान हे जवळपास 50 ते 60 कोटीचं बांधलेलं आहे. त्यांनी 3-4 कॉलेजेस काढलेले आहेत. आता KG 2 जे ते कॉलेज काढत आहे. असे वेगवेगळे उपक्रम ते राबवत आहे. तसंच आपल्या अमरावतीमध्ये आता ती प्रेरणा घेऊन बरेचसे लोक आता दान करत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे परीक्षा घेण्याचा उद्देश हाच आहे की आपले जे तरुण मुलं आहेत हे देशाचे चांगले नागरिक बनावं. त्यासाठी त्यांनी बाबासाहेबांचा अभ्यास करावा. बाबासाहेबांचं कसं जीवन त्यांनी आपल्या समाजासाठी वेचलं ही जाण आपल्या ह्या लहान मुलामध्ये तयार व्हावी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण काय आमची जी पिढी होती त्या पिढीला आम्हाला चटके लागलेले होते. आमच्यापेक्षा जे जुनी पिढी होती त्यांना तर खूपच चटके लागले आहे. पण आताची जी नवीन पिढी आहे त्यांना कोणत्याच प्रकारचे चटके लागत नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत बाबासाहेबांचं ज्ञान किंवा बाबासाहेबांचा संघर्ष पोचणं ही काळाची गरज असल्यामुळे आम्ही दरवर्षी ही परीक्षा घेतो आणि याप्रमाणे आमचा हा उपक्रम राहणार आहे. दिवाळीमध्ये आम्ही 12 तासाचा अभ्यासाचा कार्यक्रम घेणार आहोत. त्यामध्ये आई साहेबांनी आम्हाला सांगितलं की आई साहेब सुद्धा 12 तास अभ्यास करणार आहे. आणि तेव्हा तुम्ही लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेऊन 12 तास अभ्यास करण्याचा असा कटाक्ष करायला पाहिजे आणि आपलं ध्येय ठेवायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास 18 तास पूर्ण आयुष्यभर अभ्यास केला आणि 2 वर्ष 3 महिने जेव्हा DSc पदवी त्यांना घ्यायची होती तेव्हा त्यांनी 21 तास अभ्यास केलेला आपण पाहतो. अशा प्रकारे बाबासाहेबांनी हे सगळं जे त्यांनी मिळवलेलं आहे फार कष्टाने मिळवलेलं आहे. आताच जो नीटचा निकाल लागलेला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे बौद्ध समाजाचे 2 लोक, एकाचा पूर्ण देशामध्ये पहिला नंबर आला, दुसरा नंबर आला आणि जनरल कॅटेगरीमध्ये ते 25च्या आतमध्ये आहेत. म्हणजे इतकं चांगलं आपलं बौद्ध समाजाचं म्हणजे आता मुलं अभ्यास करत आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि आजच्या प्रसंगी हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता बौद्ध उपासक संघ सगळे सभासद, सगळं कार्यकारिणीचे सदस्य यांनी खूप हातभार लावला म्हणून मी त्यांचे आभार मानतो. आणि विशेष म्हणजे आई साहेब आणि डॉक्टर कमलाकर पाळे सर, तंत्र पाळे सर आणि पांडे सर, आम्ही जेव्हा आलो तेव्हा त्यांनी आमचं इतकं स्वागत केलेलं आहे की प्रत्येक वेळेस आम्हाला चहा कॉफी वाजवून सत्कार केलेला आहे. आणि ही जी संस्था आहे आपल्या समाजासाठीच आहे असं सांगून आपल्याला त्यांनी ती बहाल केलेली आहे. आपल्याला कोणताच खर्च आलेला नाही आणि हे मोठी जमेची बाजू आहे. आजच्या प्रसंगी पुढे सुद्धा तुम्ही होणाऱ्या स्पर्धेमध्ये भाग घ्याल अशी अपेक्षा करून मी माझे 2 शब्द संपवितो. आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. बक्षीस समारंभ. एक सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की जी रोख रक्कम मिळणार आहे तुम्हाला बक्षीस त्याच्यामधून 250 रुपये कापून मिळणार आहे. कारण ते सन्मान चिन्ह जे आहे त्याच्या 250 रुपये आम्ही मायनस करून घेतो आहे. आणि रोख रक्कम तुम्हाला इथे मिळणार नाही. रोख रक्कम मागच्या टेबलवर तिथे सही घेऊन मिळेल.
अगोदर आपण सुरू करूया गट ब. गट ब सुद्धा शेवटून सुरू करूया. गट ब मध्ये 10 नंबर होते. शेवट 9 आणि 10व्या नंबरला टाय झालेला आहे. 9 आणि 10 नंबरला दोघांनाही 72 मार्क आहेत. एकाचं नाव आहे आयुष्यमती पंचशिला बनसोड, दुसरं नाव आहे महादेवराव बापूजी बागडे. दोघांनी स्टेजवर यायचं आहे आणि त्यांचे जे दानदाते आहेत त्यांनी सुद्धा सोबत यायचं आहे. दानदाते धर्मपाल आदिनाथ थूल आणि सुरेंद्र जगन्नाथ गायकवाड. दोघांनी स्टेजवर यायचं आहे. जोरदार टाळ्या. बागडे साहेबांनी त्यांना जे बक्षीस मिळालं आहे ते बौद्ध उपासक संघाला दान दिलेलं आहे. सर इकडं बघाल, बघा इकडं, स्माइल. एक नाव आहे खुशी मनीष मेश्राम, दुसरा आहे राहुल प्रभाकर मस्के. एकदा टाळ्या खुशीसाठी. बक्षिसाची रोख रक्कम शेवटी व्यवस्था केलेली आहे. शेवटी जाऊन घ्यायची. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 78 मार्क 100 पैकी. त्यांच्या मार्क आणि त्यांच्या वयात 2-3 मार्काचा फरक आहे फक्त. दादा कांबळे साहेबांनी अनिल भगवान कांबळे त्यानंतर बघा त्यांचे दानदाते इकडं बघा सर. इकडं बघशील बाबा. इकडं बघशील ताई, इकडे भाऊ एक मिनिट का. आठव्या नंबरला आहे 100 पैकी. एक मिनिट 7व्या नंबर. एक मिनिट का. 6वा नंबर. इकडं बघशील. धनंजय मोहोळ आणि प्राचीन आरे. एंट्री घेता मी
आणि आजच्या कार्यक्रमाच्या शेवटचं त्यानंतर मी आमंत्रित करतो योगेश शरद वासनिक यांना. ब गटातला पहिला नंबर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. खूप आनंद झाला माझा प्रथम क्रमांकाला याबद्दल. भीमटेकडी उपास संघाने जो कार्यक्रम राबवला त्याबद्दल धन्यवाद त्यांची मनापासून. कारण हा कार्यक्रम म्हणजे फक्त कार्यक्रमच नाही तर अनेकांपर्यंत बाबासाहेबांचा संदेश पोहोचवण्याचं कार्य आहे आणि अनेकांपर्यंत थोडंसं घाबरल्यासारखं होतं. बाबासाहेबांची कार्य फार मोठी आहे आणि ते शब्दात मांडणे फार कठीण गोष्ट आहे ही आणि त्यांच्या जीवनाचा हर एक पैलू समजावून घेणे फार गरजेचं आहे. कारण बाबासाहेबांचं जीवनचरित्र फार कठीण आहे बरं का. कारण प्रत्येकामध्ये ती वाचण्याची क्षमता असली पाहिजे आणि मी म्हणते प्रत्येकाने ते वाचावे. आणि जो वाचेल ना तो खरंच बाबासाहेबांनी म्हटलं ना, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा संदेश त्यांच्या जो आहे ना तो प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांनी हेच कार्य करत आहे आपली तिकडे उपास संघ. धन्यवाद करते आणि थांबते. जास्त काही बोलत बौद्ध उपासक संघ भीमटेकडी परिसर अमरावती यांच्यातर्फे 5 जुलै 2026ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेच्या अनुषंगाने मला 2 मिनिटे त्यांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. विचार मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मुख्य अतिथी तसेच विचार मंचावर प्रतिमा रूपाने आपल्यासमोर असलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले तसेच दादासाहेब गवई या सर्वांना नमन करतो. बाबासाहेबांचे जीवन कार्य किंवा महामानवांचे जीवन कार्य म्हणजे एका वाक्यात जर सांगायला गेलं आपण तर विचारांना कृतीची जोड म्हणजे महापुरुषांचे जीवन कार्य. संघटनेच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की संघटनेमध्ये काम करणारे जे लोक येतात त्याच्यामध्ये 2 लोकांचा जास्त भरणा असतो. एक नामके वास्ते आणि दुसरे कामके वास्ते. त्याच्यापेक्षा संघटनेमध्ये जे नामके वास्ते असतात ते कमीच असतात, पण जे कामके वास्ते असतात ते कमी असतात आणि जे नामके वास्ते असतात त्यांचा भरणाच अधिक असतो. तर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की जे व्यक्ती समाजाच्या उत्थानासाठी अहोरात्र मान अपमान मान यांची पर्वा न करता अहोरात्र जे काम करतात ते धन्य हो. आपल्या समाजाच्या उत्थानासाठी जे कार्य करत असतात ते धन्य हो. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की कोणत्याही समाजाची प्रगती आणि कोणत्याही राज्याची प्रगती ही फक्त बुद्धिजीवी वर्गामुळे होत असते आणि समाजामध्ये बुद्धिजीवी वर्ग म्हणून जो बनला जात असतो जसे डॉक्टर, इंजिनियर, वकील यामुळे समाजाची प्रगती होत असते. पण समाजामध्ये आपण पाहतो की डॉक्टर, इंजिनियर, वकिलांचा भरणा बहुसंख्य आहे, परंतु आज काय झालेलं कसं आहे की बाल्याची माय, बाल्यावाली आणि बरी आपली 10 बाय 10ची खोली एवढ्यापर्यंत समाज लिमिटेड झालेला आहे. नागपूरला एक स्त्री मुक्ती परिषद आयोजित करण्यात आलेली होती. त्या स्त्री मुक्ती परिषदेमध्ये स्त्रियांनी एक स्लोगन ठेवलेलं होतं की घराघरामध्ये सावित्री अवेलेबल आहे पण घराघरामध्ये ज्योतिराव अवेलेबल नाही. पण समाजामध्ये जेव्हा आपण कार्य करायला जात असतो तेव्हा त्याच्या उलटी प्रचिती आपणाला येत असते. समाजामध्ये जेव्हा आपण वर्गणी करण्यासाठी जात असतो त्या व्यक्तीकडे तर त्या घरच्या व्यक्ती जी स्त्री असते ती स्त्री त्या पुरुषाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असते. ती त्या पुरुषाला समाजामध्ये तनमनधनाने कार्य करण्यासाठी त्याला मोकळीक देत नसते. ही वस्तुस्थिती आहे समाजामध्ये. अशा परीक्षा आयोजित केलेल्या पाहिजे. मी 8व्या वर्गापासून अशा परीक्षा देत आहे आणि माझं शिक्षण या परीक्षेच्या माध्यमातूनच झालेलं आहे. 8व्या वर्गाला मी 200 रुपयाचं फक्त प्राइज जिंकलेलं होतं. त्याच्यानंतर ज्या असंख्य स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेच्या माध्यमातूनच मला जे काही बक्षिसे मिळाली त्या बक्षिसांच्या बळावरच माझं शिक्षण झालं. आज माझं इंजिनिअरिंग पण झाले आणि कालच मी AIB ची पण एक्झाम पास झालो आणि आता ॲडव्होकेट पण झालो. याच माध्यमातून 8 वर्ष मी पेपर वाचली.
पेपर वाटलेली आहेत. भर उन्हात तानात पावसात महापुरुषांच्या जीवन संघर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची एक पुस्तक मी अहोरात्र वाचायचो. विद्यार्थ्यांना जागृत व्हा. ही पुस्तक जेव्हा जेव्हा मला मानसिक ताण यायचं काही यायचं त्यावेळेला मी ते वाचत असायचो. आमच्या शाळेला जे शिक्षक लाभलेले होते आम्हाला 11वी 12वीला अनिल काढूजी कानेकर सर, त्या सरांनी लहान लहान जी महापुरुषांची पुस्तके आहेत, गुलामगिरी असेल, शेतकऱ्यांचा आसूड असेल, मुक्ती कोणपते असेल, बुद्ध अँड धम्म असेल, व्हॉट काँग्रेस अँड गांधी अँड डन टू बी अनटचेबल असेल, अशा पुस्तकांवर त्यांनी परीक्षा घेतली. परीक्षेमध्ये त्यांनी रक्कम निषेध ठेवलेली नव्हती, पण दुसरी पुस्तक ते बक्षीस म्हणून आम्हाला देत असायचे. आणि त्याच्याच अनुषंगाने मग आम्हाला वाचनाची आवड वाढत गेली आणि त्याच अनुषंगाने मग मी या परीक्षेच्या माध्यमातून आपलं शिक्षण पण करत गेलो. तर जे होतकरू विद्यार्थी असतात समाजामधले, त्या समाजातल्या होतकरू विद्यार्थ्यांना अशा आपल्या समाजाने जर आर्थिक पाठबळ दिलं असतात, जे आर्थिक याच्यासाठी मागे पडत असतात, ते टक्केवारी म्हणजे गुणवत्ता नसते. बाबासाहेबांच्या जीवनाचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर बाबासाहेबांनी फर्स्ट क्लास मिळवल्याचे तुम्हाला कधीच आढळेल नाही. जे मॅट्रिकची परीक्षा बाबासाहेब आंबेडकर पास झालेले होते, त्या मॅट्रिकच्या परीक्षे सुद्धामध्ये बाबासाहेब आंबेडकर 37.काही होते. जी BA ची परीक्षा बाबासाहेब आंबेडकर पास झालेले होते, त्या BA च्या परीक्षेला सुद्धा बाबासाहेबांना सेकंड क्लासेस आलेला होता. आणि जो विद्यार्थी टॉप केलेला होता बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या BA च्या परीक्षेला, जे गजेंद्र गडकर होते, ते गजेंद्र गडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोललेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य झालेले होते पहिले. तर म्हणून पर्सेंटेज मध्ये गुणवत्ता याचे ग्राहक न धरता ज्यांना कमी पर्सेंटेज येतात त्यांचं पण मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण त्यांचा पण सत्कार केलेला पाहिजे. त्याच्या परिस्थितीचा आपण विचार केलेला पाहिजे की त्या मुलाने कोणत्या परिस्थितीमध्ये ते टक्के मिळवलेले आहेत. एक आपली अर्थार्जनमध्ये जी सिस्टीम असते, ते शिक्षकांचा भरमसाठ पैसा मिळत असतो, त्या विद्यार्थ्याला काहीच तकलीफ करावी नसते. पण शेतकऱ्याचा जर मुलगा असेल तर त्याला आपली मिळकत पण कमवावी लागत असते आणि शिक्षण पण घ्यावे लागत असते. तर या दोघांच्या याच्यामध्ये जो तफावत येत असतो त्याच्यामध्ये आपण विचार करताना निव्वळ जे मेरिट म्हणून डंका फुकले जातो. कसं ब्राह्मणवादी लोक डंका फुकतात, तसे आपल्या समाजामध्ये पण डंका फुकतात. मेरिट म्हणजे 90% मारला, 95% मारला की त्याला मेरिट. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या सब्जेक्टचा अभ्यास केलेला आहे, त्या सब्जेक्टचा जर सार आपल्याला समजत असेल तर त्याला मेरिट गणले जाते. बाबासाहेबांनी राज्यशास्त्र, मानव वंशशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र असे असंख्य सब्जेक्टचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये नाव लौकिक गाजवलेलं आहे. म्हणून पर्सेंटेज मध्ये मेरिट न कमी देता सर्व जे कमी टक्केवाले विद्यार्थी असतात त्यांना पण आपण हातभार लावावा आणि अशा परीक्षा आयोजित करत जावं. अशा परीक्षा आयोजित करतात त्याबद्दल मी बौद्ध सार्वक संघ भीमटेकडी यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि आपले मनोगत इथे थांबवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सगळे, खूप छान पैकी. यानंतर मी आमंत्रित करतो अनिल भगवान कांबळे यवतमाळ यांना. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करतो. महाकरुणी भारत समृद्ध तुमच्या आमच्या सर्वांचे उद्धार करते आणि ज्याच्या अथक परिश्रमामुळे आपण मानाचं सन्मानाचं आणि स्वाभिमानाचं जीवन जगत आहे असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांना त्रिवार पंचांकनं आज जो कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे बक्षीस समारंभ वितरणाचा, असे बौद्ध उपासक संघ आणि या बौद्ध उपासक संघाचे अध्यक्ष आदरणीय सहारे साहेब, सचिव आदरणीय डांगे साहेब आणि तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आई साहेब, कमलाताई गवळी आणि आपण सर्व इथे या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तुम्ही असं लक्षात आलं असेल की हे सर्व सेवानिवृत्त लोक आहेत. यांना हे एकत्र येऊन यांना असं वाटलं की नाही ना, बाबासाहेबांचे आणि बुद्धांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. वाचनाचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. लोक वाचत नाही, फार मोबाईलवर बघतात आणि मोबाईलवर न बघता त्यांनी जर बाबासाहेबांचं जर साहित्य वाचलं तर बाबासाहेब त्यांच्यापर्यंत पोहोचेल ही भूमिका घेऊन हे बौद्ध उपासक संघ यांनी हा उपक्रम राबवला. अतिशय प्रेरणादायी उपक्रम आहे आणि याची प्रेरणा घ्यावंच असा उपक्रम आहे. सर्व लोक हे तन मन धनाने कोणताही उपक्रम राबवायचा असला
किंवा कोणतंही कार्य करायचं असलं तर त्यासाठी सर्व म्हणजे आपण असं म्हणतो की नुसता पैसाच नाही तर आपला मौल्यवान वेळ सुद्धा, कारण हा वेळ त्यांचा जसा असते की आराम करायचा वेळ असते, परंतु त्यांना असं वाटते की बाबासाहेबांचे आणि बुद्धांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि लोकांमध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे समाजामध्ये. खरोखरच त्यांची ही जे उद्दिष्ट आणि हे ध्येय आहे बौद्ध उपासना संघ यांना मी असं म्हणेन की त्यांना अधिक प्रेरणा मिळो, बळ मिळो, ऊर्जा मिळो आणि समाजाप्रती जे आपली निष्ठा आहे, समाजाप्रती जे काही आपलं देणं आहे ते देण्यासाठी त्यांना तन मन धनाने सर्वांनी मदतही करावी. मी यांना सांगू इच्छितो की जर काही यांना काही हे उपक्रम राबवण्यासाठी माझ्यातर्फे जर काही मदत होईल, मदत म्हणजे देण्यासाठी मी निश्चितच त्यांना म्हणजे मी देण्याचे प्रयत्न करीन. हा उपक्रम राबवला पाहिजे. यवतमाळातच अमरावतीतच नाही तर बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा याची प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा यवतमाळमध्ये यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन राबवण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू असं मी इथं ग्वाही देतो आणि तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा. इथेच मी थांबतो. धन्यवाद कांबळे सर, खूप छान विचार मांडले. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन. मी आमंत्रित करतो अमरावतीकडे. एवढा सगळा कार्यक्रम ऐकल्यानंतर आभार ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नये. हॅलो, सर्वांना जय भीम. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महान कारणी तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच तुमचा आमचा उद्धार करते भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी अहोरात्र फक्त प्रयत्न करून स्त्रियांना शिक्षणाचे दार खुले केले असे महात्मा ज्योतिबा फुले. त्याचबरोबर ज्या संस्थेमध्ये आपण हा कार्यक्रम भव्य दिवस साजरा करत आहोत त्या संस्थेचे संस्थापक आदरणीय दादासाहेब गवई आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आयुष्यमान चारे सर बौद्ध संघाचे अध्यक्ष आहेत, ते या कार्यक्रमात सुद्धा अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कमलाताई आईसाहेब गवई आणि या बौद्ध संघाचे जे काही सर्व आजी पदाधिकारी त्याचबरोबर सर्व सदस्य उपसंघाचे आणि हा जो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते सर्व लोक आणि हा हॉल ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिला ते पायस सर, त्याचबरोबर पांडे सर, तंतरवाडे सर आणि ज्यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं असे वानखडे सर आणि ज्यांनी इथं आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांनी केलं ते बौद्ध संघाचे सचिव दीपक डांगे सर. मी बौद्ध संघाच्या वतीने यांचं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं, जसे दानदाते असतील, त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन, कौतुक. त्याचबरोबर पालकांनी सुद्धा भाग घेतलेला आहे, त्यांचं सुद्धा मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि यानंतर कृती परीक्षा भोगवून त्याचा
उपसंघाच्या वतीने मी अपेक्षा करतो आपल्याकडून. आणि या कार्यक्रमात सर्वांनी सहकार्य दिलं, सहकार्य शांतता ग्रहण केली आणि कार्यक्रम यशस्वी कसा होईल याचे प्रयत्न केले. तरी मी आणि त्याबरोबर मी विसरलो की तथागत चॅनलचे सुद्धा मी गौतोपा संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि धम्मपालन गाठीनं हा कार्यक्रम समाप्त होईल असे मी जाहीर करतो. तर गौतोपा संघाचे सन्माननीय अध्यक्ष शाळे साहेबांनी एक मला सूचना दिलेली आहे की डायबोले मॅडम आणि मिसळ मॅडम यांनी भगवान गौतम बुद्ध किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील गीत गावं असं मी गौतोपा संघाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो. त्यानंतर मग जमा हा कार्यक्रम इकडं बघा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जो पेपर कठीण होता परंतु सर्व मुलं खूप छान पेपर सोडवला त्यांनी. सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि गीताला सुरुवात करते आम्ही. तर विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ही गीत सादर करते आम्ही.
भीमा सारखा भीमा सारखा भीमा सारखा आंबेडकर यांच्या चरणामध्ये वंदन करते आणि मला वाटते शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत तर ज्यांना कोणाला धम्मपालनाला घ्यायचे त्यांनी बरोबर आहे. तुम्हालाही माहिती आहे किती सोडवला 60 मार्क सोडवला का तुम्ही? काय माहिती आहे दिली तू अक्षाची छाया दिली तू दिरुषाची छाया कसे ऋण फेडू तुझे भीमराय कसे ऋण फेडू तुझे भीमराय आम्हाला विली तू जीवापार माया आम्हाला विली तू जीवापार माया कसे ऋण फेडू तुझे भीमराया कसे ऋण फेडू तुझे भीमराया कसे ऋण फेडू तुझे भीमराया तर भीमरायाच्या आपण ऋण फेडू शकत नाही तरी पण सांगते आपल्याला द्यायला त्यांच्याकडे आपल्याकडे भरपूर होतं पण आपल्याकडे त्यांना द्यायला काहीच नाही म्हणून सांगते आणि करुणाकृती खूप सुंदर प्रकारे मांडणी केली ते तुम्ही ऐकताय या युट्यूबच्या माध्यमातून स्वतःचे पाय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले ज्याने चालाया तुम्हाला ज्याने चालाया आम्हाला ज्याने चालाया सर्वांना स्वतःचे पाय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले 4 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली एवढं मोठं दुःख ते बाबासाहेबांनी सहन करून आपल्याला हा सोन्याचा बंगला बांधलेला आहे 4 मुलं मुलगी पत्नी मातीमध्ये गेली तरी त्या युगंधराने परवा नाही गेली 4 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली तरी त्या युगंधराने परवा नाही गेली ज्याने चालाया आम्हाला ज्याने चालाया तुम्हाला स्वतःचे पाय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले माझ्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले जय भीम नमो बुद्धाय प्रिया वासनिक आलेल्या आहेत त्यांचं प्रमाणपत्र इकडं बघाल आलं धम्मपालन गाथा झाल्यानंतर बौद्ध कार्यकारिणी सदस्य आपल्या कार्यकारिणीचा फोटो काढतो बहुजनों के हर गीतों को रात भर लिखती रही भीम के नजदीक मतियों के बीच धर्म का बना कर ये मिला
जनों के हर जन्म